गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. आम्ही पोहोचलेलो आहोत हैदराबाद येथे. रात्रीची 12:30ची ट्रेन घेतली होती रायचूरमधून आणि सकाळी 5-5:30 वाजता हैदराबादला पोहोचणार होती. अर्धा तास लेट झाली, 5:30 वाजलेले आहेत. इथून गाडी घेऊन आपण जातो आहेत श्रीशैलम येथे. श्रीशैलमला जायला साधारण 5-6 तास लागतील. फ्रेश वगैरे व्हायला थांबूयात, ब्रेकफास्टला एकदा थांबणं होईल. आता गाडी बोलून लगेच निघायचं आहे. हर हर महादेव. आपलं शेवटचं ज्योतिर्लिंग 12वं एकच बाकी होतं, ते आज होऊन जाईल. हर हर महादेव. हायवेला ऑन द वे एका ठिकाणी आम्ही ब्रेक घेतला, तिथंच फ्रेश वगैरे झालो. मोठं हॉटेल होतं, पण इकडे पण गॅसचा प्रॉब्लेम आहे. इकडे पण सध्या सगळं चुलीवरचंच मिळतं आहे आणि लिमिटेड मेन्यू. असं चुलीवरचं इडली वगैरे मिळते बघा. त्यांच्याकडे सर्विस मस्त दिली यांनी. हॅलो. आणि यांच्याकडे झाडं बघा किती आहेत, खूप सारे झाडं आहेत. छान होतं जेवण एकदम मस्त होतं. अँडी बाबा, ANDY BABA, अँडी बाबा. भरपूर झाडं आहेत आणि रस्त्याच्या बाजूलाच आहे. इथून श्रीशैलम माझ्या मते 140 किलोमीटर राहिलेलं आहे. मस्त झाडं वगैरे मेंटेन केलेले आहेत. झाला का नाश्ता? यस बॉस. चुलीवरचा नाश्ता केला. चुलीवरचा गॅस अभावी चुलीवरचा नाश्ता. आणि मेन म्हणजे ब्रेकफास्ट आयटम्स आहेत, पण चहा कॉफी नाही आहे. चहा कॉफी वेगळ्या ठिकाणी घ्यावी लागेल. इकडे घरगुती गॅस अवेलेबल आहेत, जे कमर्शियल गॅस आहेत ते नाही आहेत. हस्की दिसलंय. मस्त बसलाय. अजून गरमी वाढलेली नाही आहे, पण खूप सुंदर रस्ता आहे. सिनिक रोड आहे. बाय कार किंवा बाय बाईक नक्कीच आवडेल यायला आणि लवकरच येता येईल. मुलांना सुट्ट्या वगैरे लागल्या की पुणे हैदराबाद इकडे करता येईल टूर आरामात. 4 रोड आहे. किती सुंदर आहे बघा, खूप सुंदर रस्ता आहे. या रस्त्याला गाडी चालवायला मजा येते. डिवायडर वगैरे नाही आहे. टायगर आपण जिथे थांबलो गुरु सदनमध्ये तिथे जेवण पण इन्क्लुडेड आहे आपल्याला. प्रसादासारखं जेवण असतं बघा. रस्सम भात आणि लेमन राईस, 2 प्रकारच्या भाज्या आणि चटणी. एकदम ऑथेंटिक चव आहे. 12:30 ते 2:30 असा वेळ आहे. एक नंबर आहे लेमन राईस.
2 भाज्या तिथं तरी ही भाजी बहुतेक तोंडले सारखी आहे आणि घट्ट वरणसारखं आहे. काय माहीत नाही पण छान आहे जेवण. हॅलो हॅलो हॅलो. आपण मंदिराच्या एरियामध्ये पोहोचलेलो आहोत आणि इथे आल्यानंतर गुरुसदन नावाचं हॉटेल आपण बुक केलं होतं. हॉटेल नाही आहे, संस्थांचं आहे. आणि तिथे आपण आता साईट सीनला जाणार आहोत. हे गुरुसदन, यांच्याकडे जेवण वगैरे सगळं फ्री आहे आपल्याला. बघा हे असं प्रत्येक संस्थांचे वगैरे हॉटेल्स आहेत असे. सगळे लोक तयार होऊन आलेले आहेत. हे आपले पिझॉनची जी गाडी आहे बसून घ्या बसून घ्या. गुरुसदन आत्ताच जस्ट सांभाळायला मंदिरामध्ये आज संध्याकाळी जायचं आपल्याला दर्शनाला. शेवटचं ज्योतिर्लिंग त्याच्यामुळे थोडंसं एक्साइटमेंट होती आहे. आधी आता परत एकदा नवीन 12 करायचे आहेत, कारण की आधी काही याला फोटोज वगैरे नसतील, कधी लहानपणी केलेले आहेत, काही फोटोज नाही काढलेले आहेत किंवा फोटोज मिळत नाही हार्ड डिस्क खराब झाल्यामुळे. त्याच्यामुळे अजून एकदा परत पहिल्यापासून करायची इच्छा आहे. लवकरच करूयात ते. हर हर महादेव. आपण पातालेश्वर इथे चाललेलो आहोत. रोपवे आहे इथे. ते 100 रुपये तिकीट्स आहेत रोपवेसाठी. त्याच्यामध्येच खाली बोटिंग आहे, महादेवी गुफा आहे. गुफाला पर पर्सन 650 तिकीट आहे. बोटिंगला 80 आणि 100 रुपये असं काहीतरी चार्जेस आहेत. रोपवेचे आहे तिकडे. जाऊन येऊन सेम तिकीट आहे. तिकीट नसेल तर चालत यावं लागेल वरती. बघा इकडे मागे पातालगंगा. पातालगंगेकडे चाललेलो आहोत आपण. खाली भरपूर पाणी आहे. बघा इकडे. पीछे मोड़. आगे देखो. खाली बसा तुम्ही खाली. खाली बसा, बसून राहा सकाळी. इकडे तोंड करा. उभं नाही राहिलो. आंबट असणार आहेत ते. 2023 पासून पाताळगंगा हा रोपवे सुरू झालेला आहे. आता आम्ही रोपवे मध्ये आहोत सगळे. ओके, खाली गाड्या पण येतात. ते गाड्या पण आहेत खाली. हे घरण आहे पाताळगंगेवरचं. आणि याच मार्गाने आम्ही बोटीतून कर्दळी वनाला गेलो होतो. इकडे खालच्या साईडला बोटिंग आहे, लेफ्ट साईडला. आणि आपण जो दुपारी येताना डॅम बघितला सकाळी, त्याचंच हे बॅकवॉटर्स आहे. पाताळगंगा, कृष्णा नदीलाच पाताळगंगा असं पण म्हणतात. एक बरं आहे की सध्या ऊन नाही आहे.
ही कृष्णा नदी आहे. कृष्णा नदीला पाताळ इथं नाव आहे. इथून हा आणि इथून खाली जायचा हा घाट आहे. रस्ता आहे खाली पाताळ गंगा घाटावर जायला. लोक इथे आंघोळ करतात. ते तिकडे धरण, असं इथं पाणी इथे धरण आहे. पाऊस येतो काय येत नाही. पाऊस कुठे ढकुडे थोडस शक्यता वाटते पण ढग नाही आहेत. ढग नाही पण एक दोन थेंब पडतात. एक दोन पडतो तेवढं पडतं. बरं ना गरमी नाही ना आपल्याला. ऊन नाही आहे ना मेन ते. झाले ऊन नाही आहे ते महत्वाचं आहे. एवढं चांगलं घाट आहे. तिकडे हा तिकडे घ्यायची राहिली ना. कुठे ती बोटीची बंद जायची नको. बघत ना खाली. पुढे आता आत राऊंड मारू काय बोटीत बस एवढं हवं समुद्रात एवढ्या लांब बोटीत बसतात. श्रीलंकेने त्याने आम्हाला 1.5 तास नाही होता आतमध्ये किती लांब गेलो असतो. मोठी बोट काय आहे. खूप घाण करून ठेवलेलं लोकांनी. अजिबात स्वच्छता वगैरे नाही आहे. साबणा बोटीच्या बघची तिथून तिथून त्या बोटीनं कर्रेवाला जायला रस्ता आहे. तिकडून नाही हो, इकडे डावीकडे जा. आणि कडा चुकीचं सांगू नका, इकडे जातो तर. थोडे घाण आहे बघा. हे बंद करायला पाहिजे सगळं. हातला दिवस सोडायचा आपल्याला. कोण घातला होते फोटो काढा पलीकडे फोटो काढायचे. फोटो नाही व्हिडिओ आहे व्हिडिओ. फोटो काढा फोटो काढा. काम मी काढू का? व्हिडिओ काढा. थांब थांब इकडे. तिथलं जायला रस्ता आहे तिथेच म्हणतो. ते कुठली तरी हे म्हणतात, बीच म्हणतात. हो आलेली कुठली दिसतच नाही इथे कुठून आली. बॅग बी घेतो. थांबा 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 थांबा. बघा मागे बघा ती गई. बघा ते हळदी कुंकू लावायला सगळं दिवस चालू आहे अजून छान. इकडे बघा. मी पण नाही करू लागलो. एकटी करू का मी? तू पण चाल ना. माचीस घेतले ते तिथे घेतलीच आणलीच नाही. ते देवा पुढेच ठेवली होती. माचीस पण माचीस मंदिराचा मेन कॉरिडॉर आणि हे पुढचं मंदिर. पटापट दर्शन होतंय. गर्दी नाही आहे ना आज. शेवटचे ज्योतिर्लिंग. हर हर महादेव. निमट झालं वातावरण चांगलंच. चालत चालत जायचं आहे. मोबाईल जमा करावं लागतील. हे मेन मंदिर. एंट्री बाजूच्या साईडनी आहे. गर्दी कमी दिसते. पेड दर्शन 150 आणि 300चं काहीतरी तिकीट आहे. फ्री दर्शनाला 1.5-2 तास लागतात. 1.5 तास साधारण. चप्पल काउंटर आहेत. मोबाईल काउंटर आहे.
नाही मोबाईल अलाउड नाहीच आहे मध्ये, कसं असणार आहे? त्याच्यासाठी बनवलंय. असं काउंटर आहे तिथं मोबाईल आणि सबमिट करायचे. हॅलो, मस्तपैकी दर्शन झालेलं आहे. जास्ती गर्दी नव्हती त्याच्यामुळे पटकन झालं. दर्शन क्यू बंद होता, 5:30 वाजता दर्शन क्यू चालू होतं आणि अर्धा तासात दर्शन झालं. जास्त गर्दी पण नव्हती. लाडू घेऊन बाहेर पडलेलो आहोत. 20 रुपयाला एक लाडू, छोटासा लाडू आहे. आणि मंदिराला जे 4 दरवाजे आहेत मेन, दक्षिणेतून बाहेर पडतो आपण मोस्टली. तिकडून थोडंसं चप्पल जिकडे काढलेले तिकडे चालत जावं लागतं. मंदिराचा कलश इथून नाही दिसत. ट्राय करूयात, बघतोय दिसतोय का ते, नाही दिसत आहे. गोल्डन कलरचं संपूर्ण गोल्डन कलश आहे सोन्याचा. छोटंसं मंदिर आहे, आजूबाजूला छोटे छोटे मंदिर आहेत. भरपूर पिंडी बसवलेले आहेत. देवीचं दर्शन करून वरती बाहेर यायचं. प्रसादाला छोले वगैरे होते. मस्त दर्शन झालं. किती वाजले आता? 7 वाजले. म्हणजे दर्शन माझ्यामध्ये 10-15 मिनिटातच झालं दर्शन. एका हॉलमध्ये बसवलं, तिरुपतीला जसे हॉल असतात तसे हॉलमध्ये बसवलं आणि तिकडून सगळ्यांना दर्शनाला पाठवून दिलं. आणि दर्शनाला पाठवल्यानंतर हार्डली 10 मिनिटात दर्शन झालं. गुड मॉर्निंग. आजचा दिवस आहे, आज का तारीख आहे रे? 25 तारीख. आणि आज आपण जाणार आहोत हैदराबादला थोडंसं साईड सीन करून. इथे शिवाजी महाराजांचं जे मंदिर आहे श्रीशैलमला ते पाहून आपण निघणार आहोत. सकाळचे 7 वाजलेले आहेत. ऑन द वे कुठेतरी ब्रेकफास्ट करता येईल. आणि अशा पद्धतीने आमचं म्हणजे माझं 12 ज्योतिर्लिंग कंप्लीट झालेले आहेत. वेगळीच सॅटिस्फॅक्शन असतं, वेगळीच फिलिंग असते. कारण की हिंदू धर्मांमध्ये ज्योतिर्लिंगाला खूप जास्त महत्त्व आहे. आता परत एकदा 12 ज्योतिर्लिंग करायचे आहेत. मला मते ते करायला 2 वर्ष मोर दॅन सफिशियंट झाले किंवा त्याच्या आधी पण होतील. कारण की कंटिन्युअस फिरणं चालूच असतं. तो प्रयत्न करूयात एका वर्षात बनवायचं. पुढच्या एप्रिलच्या आधी जो पॉसिबल होत असेल आपण 12 ज्योतिर्लिंग कंप्लीट करूयात. आज रात्री पिठापूरकडे निघायचं आहे. पिठापूर येथे उद्या सकाळी 8:30 वाजता पोहोचणार आहोत. 2 रात्र पिठापूरला मुक्काम. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत विशाखापट्टणमधून डिपार्चर आहे. 2 वेगवेगळे डिपार्चर्स, एक वाया फ्लाईट, एक वाया ट्रेन. मी ट्रेनने येतो आहे. हर हर महादेव. हो का, श्रीशैलम येथे राहायची व्यवस्था. छान रूम, छान आहे, AC आहे. पुढे जे दिसतंय तिथे पण राहायची व्यवस्था आहे. एकदम म्हणजे हे 5 स्टार हॉटेलला लाजतील असे स्ट्रक्चर्स त्यांनी बांधून ठेवलेले आहेत संस्थांची. रिसेप्शन काय नोटीस लिहिलेली आहे.
शिवाजी महाराजांचं जगातलं पहिलं मंदिर बहुत आहे हे, जे ऑफिशियली किंवा व्यवस्थितरित्या चाललं जातं ते आहे श्रीशैलम येथे. आता आपण ते बघायला चाललो आहेत. किल्ल्यासारखं बनवलेलं आहे. ₹15 एंट्री फीस आहे इथे. भव्य दिव्य असं मंदिर आहे. फोटो काढूया. वरती जायचा रस्ता. माशा खूप भयानक आहेत, खूप माशा आहेत. हा बघा. एंट्री गेट. महाराजांची भव्य मूर्ती. राज्यसभेचा देखावा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे बाजूला सगळं देखावा केलेला आहे जन्मापासून सगळं, आणि इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे पूर्ण खाली. दुसऱ्या राज्यामध्ये येऊन मराठीचा डंका जो आहे तो बघण्यासाठी खूप मजा येते. खूप असं मनातून भरून येतं. हे बघा, अफजल खानाचा वध. बाजी प्रभू देशपांडे, शाहिस्ते खान, मोरारबाजी देशपांडे यांचे बलिदान, आग्र्यातून सुटका. आपण इतिहास करून फिरलेला आहे. हा शाळांमध्ये सगळा झालेला आहे. सगळे जे महान लोक आहेत त्यांचे डिटेल्स इथे दिलेले आहेत. मस्त वाटतंय खूप. आणि ही कल्पनाच अतिशय वेगळी आहे. आपल्याकडे पण असं झालेलं नाही आहे. शिवसृष्टी जी वडगावमध्ये बनवलेली आहे त्याच्या आधी बरंच आधी हे मंदिर झालं होतं इकडे. शिवसृष्टी तर आत्ता झालेली आहे. मल्लिकार्जुन भगवानांचं दर्शन घेण्यासाठी महाराज आले होते. बालाजी त्यांनी डेट पण दिलेली आहे. 4 मे 1677 साली बालाजी दर्शनासाठी गेले होते महाराज.
0.5 वर तो बाजूलाच सगळे किल्ल्यांची प्रतिकृती बनवलेली आहे. हा बघा, कबुतरांसाठी जाळ्या लावल्या आहेत. सुधीर मुनगंटीवार आपण केलेलं होतं. हा किल्ला प्रतापगड आहे. गरुडमाची राजगड रायगड ध्यानस्थ मूर्ती आहे महाराजांची. कट्यार आणि शिरपेची तिथे ठेवलेलं आहे. शिवनेरी सगळी इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे पूर्ण डिटेलमध्ये. आणि ज्या बाहेरच्या स्टेटमध्ये ज्या हिस्ट्रीमध्ये नाही आहे इन्फॉर्मेशन, हिस्ट्री बुक्समध्ये, त्यांना इथे येऊन हिस्ट्री कळेल. गरजेचं आहे असं हे खूप, कारण की महाराजांचं राज्य दक्षिणेमध्ये पण पसरलं होतं आणि ठिकठिकाणी त्यांचे म्हणजे आपले जे मराठा लोक आहेत त्यांची वसाहत पण आहे. छान एक्सपिरियन्स आहे. दहा 15 मिनटं लागतात. अर्धा तास मोर दॅन सफिशियंट आहे बाहेरला. जागा भरपूर दिलेली आहे, भरपूर मोठी जागा आहे. हा पूर्ण परिसर बघा. तिकडे काय ते बघायला पाहिजे. बाहेर पडायच्या रस्त्यावर साक्षी गणपती टेम्पल आहे आणि सगळेजण इथे येतातच. संध्याकाळी येताना खूप गर्दी होती, त्याच्यामुळे आपण जाताना दर्शन करतोय. हे मंदिर पूर्ण जंगलाचा एरिया आहे. जंगलामध्येच ठिकाण आहे हे. सगळेजण येतात इथं दर्शनाला. आणि इथे एक बघितलंय की ठिकठिकाणी हे ड्रिंकिंग वॉटर्स बनवलेले आहेत, प्युरिफायर्स. ते गव्हर्नमेंटनी बनवायला पाहिजे सगळ्या ठिकाणी. बाटल्यांची गरज नाही पडत, कारण की RO वगैरे दिलेलं आहे आणि नियमित मेंटेनन्स होतो आहे व्यवस्थित. त्याच्यामुळे बाटल्यांची गरज नाही पडत. हे बघा, हे मंदिर. बाटल्या, प्लास्टिकच्या बाटल्या त्याच्यामुळे खूप कमी यूज केला जातो ठिकठिकाणी. म्हणजे असं नाही की 1-2 ठिकाणी. दर 200-500 मीटरला तुम्हाला असं ROचा प्लांट मिळेल. तुम्ही पाणी पिऊ शकतात,
भरून घेऊ शकतात. व्यवस्थित आहे एकदम. ते सगळ्याच देवस्थानाला वगैरे करायला पाहिजे, खास करून जे जंगलामध्ये आहे. भीमाशंकरला आपण असं करू शकतो. गव्हर्नमेंटने इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे हा. आणि तिरुपतीला कसं की 2 लिटर पाण्याची काचेचीच बाटल्या मिळतात, तसं पण एक तो चांगला इनिशिएटिव्ह आहे. मंदिरात जायचा रस्ता, साक्षी गणपती. पुढे अलाउड नसणारे, बाहेर आल्यानंतर परत रेकॉर्डिंग करता येईल. बघा हे मंदिर साक्षी गणेश, पुरातन असं मंदिर आहे. मूर्ती दिसणार नाही, हो का, मूर्ती दिसेल इथं. झाडं वगैरे काय काय आहेत, मुळ्या वगैरे आहेत. काय आहे हे? काय आहे हे रिटा नाही का, रिटा कपडे, हे हे लोबन. लोबन आहे. हा तिला कसरी. चलो काका चला. आवळा, कैरी, ब्रेकफास्टसाठी असंच एका छोट्याशा गावात थांबलोय. जे जंगलाचं मेन ऑफिस आहे ते या गावामध्ये आहे. छोटंसं टपरी टाईप हॉटेल आहे. मस्त वाफळायला चहा, वडे इकडे चालू आहे. सांबार, चटणी. काय म्हणजे काय पाण्याचा विषय नाही. ही बाटली आहे ना, याच्यापासून बनवलेली आहे, केळापासून, याच्यापासून. ओके, बायोडिग्रेडेबल आहे का? हो, सिंगल वाडा द्या ना, चांगलं झालं. प्लास्टिक नाही. ओके. हॅलो, हैदराबादमध्ये थोडंसं साईट सीन करतोय. वेळ आहे आपल्याकडे. आपण आलेलो आहोत आत्ता चारमिनार नाही, बिर्ला टेम्पल. थोडंसं वरती चढून जावं लागतं. छोट्या गाड्या येतात, टेम्पो खालीच पार्क असतो. मोबाईल वगैरे वरती अलाउड नाही आहे. मोबाईल वगैरे सगळं ठेवून जावं लागतं. ऊन भयानक आहे, भयानक ऊन, भयानक. सुंदर मूर्ती आहे, सुंदर मूर्ती आहे कृष्णाची. दर्शन आहे आता. थोडासा अंधार पडलाय, दिसणार नाही. इथेपर्यंत अलाउड आहे, त्याच्या पुढे अलाउड नाही आहे. पूर्णपणे बंद आहे, बॅन आहे. मोबाईल आणि हे ठेवून आपण जाऊयात पुढे. हुसेनसागरच्या बाजूचा जो एरिया आहे मंत्रालयाच्या ऑपोजिट, इथे ही छानशी अशी बिल्डिंग तयार झालेली आहे. हे बघा, फ्युचर म्युझियमचं जशी बिल्डिंग आहे त्या टाईपमध्ये बिल्डिंग आहे. त्याच्यामध्ये पूर्ण रिफ्लेक्शन दिसते मंत्रालयाचं. खूप सुंदर बिल्डिंग.
पक्षाचं शेप आहे. इथं मोठं IAS ऑफिसर बसतो. खूप सुंदर बिल्डिंग आहे. शहीद स्मारकची ज्योत आहे आणि वर्ल्डमध्ये सगळ्यात मोठी इनफ्लेमेबल ज्योत आहे ही. आणि हे इकडे मंत्रालय. हुसेन सागरच्या बाजूलाच अगदी. वातावरण मस्त झालं आहे. पावसाची शक्यता आहे. खूप भव्य दिव्य इमारत आहे ही. तेलंगणा स्टेट सेक्रेटरीएट. आणि हे तेलंगणा मेट्रोज मेमोरियल. आता सुरू आहे की नाही माहीत नाही, बघूयात जाऊ. तिकीट काउंटर आहे, चालू आहे. पार्कमध्ये आपण आलेलो आहोत. 20 रुपये एंट्री फीस आहे पार्कची. इकडे बोटिंग वगैरे पण आहे. एवढंच आहे पार्कमध्ये. लेदर शो चालतो संध्याकाळी इथे. आणि हा हुसेन सागर तलाव, त्याला जे पुतळा आहे त्याला राऊंड मारून आणतात. इथे चार्जेस आहेत. स्पीड बोट 500, डिलक्स फॅमिली बोट ट्रिप 7 पर्सन 100 रुपये पर पर्सन आहे. हा पुढे स्टॅच्यू आहे तिथे. मध्ये स्टॅच्यू आहे. कॅमेऱ्यात नाही दिसणार. बाकी खायचे प्यायचे दुकानं. इकडे सगळं बोटिंगचं आहे. हे जे दिसतंय हे तेलंगणा स्टेटचं विधानसभा. खूप मस्त दिसते बिल्डिंग तळ्याच्या गाठी. आणि त्याच्या बाजूलाच बिर्ला मंदिर. विधान भवन आहे मागच्या बाजूला आणि इकडे बिर्ला मंदिर आहे. बाबासाहेबांचा पुतळा. पाणी कसं हिरवं हिरवं आहे. पाणी हिरवं दिसतंय. गौतम बुद्धांचा पुतळा आहे तो हुसेन सागर मध्ये. आता तिथे जातोय आम्ही. हे आता इथे आपण आलेलो आहोत. आयलंडमध्ये उतरणार आहे. उतरला की तुम्हाला दाखवतो पुन्हा. इथे आपल्याला जाता येईल या बेटावर. गौतम बुद्ध. महावीर भगवानांचं आहे, गौतम बुद्धांचं नाही आहे. असं बेट बनवलेलं आहे मध्यभागी. दिसला तर दाखवतो तुला.
कोकणात जाते खायला, ओले बोंबील. इथे पण बोटी लागलेल्या आहेत. माझ्यामध्ये इथे कुठल्याही बोटीमध्ये या, कुठे नाही जा असं असणार आहे. माझ्या कोकणात केली. ही जीवनशैलीचे काही प्रसंग कोरलेले आहेत इथे. इथे पाणी नाही आहे अजून. स्पीड बोट पण चालतात इथे. छान आहे. वर्ल्ड टुरिझम फोरममध्ये उल्लेख केलेली साईट आहे ही. फॅमिलीसोबत चिलआउटसाठी छान जागा आहे. 8,000 स्टेप झालेले आहेत. काल 19,000 काहीतरी स्टेप झाले होते. आज 8,000 झालेले आहेत. टूर मॅनेजरचं काम वाटतं तेवढं सोपं नसतं. खूप चालावं लागतं. 8,000 अजून दिवस संपलेला नाही आहे. अजून 3,000 तर आरामात होतील. रिटर्नला जायचं आपल्याला. सगळे आपल्या इकडेच आहेत का? आहेत ना. काय करा. चिटका त्याला, चिटका. अजून एकदा, अजून एकदा. हॅलो. साईट सीन केल्यानंतर आपण सिकंदराबाद जंक्शनला आलेलो आहोत. सिकंदराबाद जंक्शनवरून आपली 8:30ची LTD विशाखापट्टणम ट्रेन आहे. खूप भयानक अपग्रेडेशन चालू आहे स्टेशनचं. पूर्णपणे बदललं आहे स्टेशन, पूर्णपणे. हे बघा, कन्स्ट्रक्शन बघा. IT कंपन्यासारखं स्ट्रक्चर चालू आहे करणं. खूपच ॲडव्हान्स. तिथे पुढे मिनिएचर स्केल मॉडेल लावलं होतं तिथे. हे बघा, खूप ॲडव्हान्स करतात ते स्टेशन. उद्या आम्ही साधारण 8-8:30 वाजताचा टाईम आहे. अर्धा तास गाडी लेट चालली आहे. त्याच्यामुळे 9 वाजेपर्यंत आपण पिठापूरला पोहोचूयात असं गृहीत धरून चालू आहेत. अर्धा तास लेट झाली आहे. आम्ही पिठापूरला 6 तास लेट पण पोहोचलेलो आहोत. त्याच्यामुळे लेट्स चेक. अजून गाडी नंबर तर लावलेला नाही आहे. ఇప్పుడు కెనరా బ్యాంక్ స్పెషల్